बीडमधील संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावली आहे। घरात कुटुंबियांसोबत बसलेले असताना त्यांना अश्रू अनावर झाले होते। केज मधल्या रुग्णालयात त्यांना आता दाखल करण्यात आलेले आहे। तेव्हा बीडमध्ये संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावली आहे। ते आपल्या माहेरी आलेले होत्या। सध्या तिथं आंदोलन सुरू होतं। घरात बरीच चर्चा सुरू होती। घरात कुटुंबियांसोबत बसलेले असताना त्यांना अचानक अश्रू अनावर झाले आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली। त्यांना केज रुग्णालयात दाखल करणार असल्याची माहिती आता समोर येतेय। मागच्या महिन्याभरापासून देशमुख कुटुंबामध्ये असंच दुःखाचं वातावरण आहे। आजही धनंजय देशमुख देखील भावूक झालेले बघायला मिळाले। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। विष्णू, देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांची प्रकृती बिघडली अशी माहिती मिळतेय, तब्येत खालावली आहे। त्यांना नेमकं काय झालंय? खरं तर काही दिवसापासून कुटुंबामध्ये जो हा सगळे नातेवाईक संघर्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय। याचाच भाग आज अनेक जण जे आहे ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि हे सगळं पाहूनच त्यांना जे आहे त्यांची मानसिकता जे आहे ते तणावपूर्ण झाल्याचं लक्षात आलं आणि त्यावेळेसच त्यांना जे आहे ते चक्कर आल्याचं पाहायला मिळालं। खरं तर मागील काही दिवसापासून या कुटुंबातले अनेक लोक जी मागणी करत आहेत त्या मागणीला जे आहे ते कुठंतरी त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही अशी त्यांची जी आहे ती भावना झालेली आहे आणि अशातूनच त्यांना चक्कर आल्याचं पाहायला मिळालं। खरं तर त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। बीड जिल्ह्यातलं हे सगळं प्रकरण आहे मत्ताजोगतं आणि या कुटुंबाची अवस्था व्याकुळतेची झाल्याचं असल्याचं पाहायला मिळत आहे आणि अनेकांना जे आहे ते या प्रक्रियेमधून जाताना अशा पद्धतीचा सामना करावा लागतोय। रेश्मा, निश्चित विष्णू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।